नमस्कार, मी सायली सहस्रबुद्धे जोशी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हॅलो, माझं नाव अंबरीश सहस्रबुद्धे. तर आज आपण घेऊन आलो आहे आजी स्पेशल रव्याचा केक. आजी ये इकडे या. ये काकू, तूच करणार आहे का? तुझं नाव सांग. नमस्कार, मी चित्रा सहस्रबुद्धे. माझं वय आता 85 आहे आणि हे जे काही तुम्हाला रव्याची कलाकृती दाखवणार आहे ती आता माझी सून दाखवेल. माझ्याच्याने आता होत नाही म्हणून ती करून नक्की. नमस्कार, मी सौ गौरी सहस्रबुद्धे. आज मी दाखवणार आहे रव्याचा केक. चला आपण आता पाहू रव्याच्या केकची रेसिपी. तर त्याचं साहित्य म्हणजे मुख्य रवा, आंबट दही, दूध, 1 वाटी रव्याला 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप पातळ केलेलं, काजू बदामचे तुकडे, टुटी फ्रुटी आणि वेलची आणि किंचित बेकिंग सोडा. हे पहिले भिजत टाकावं लागतं की कसं इन्स्टंट होतं? हे 2 तास आधी भिजत टाकावं लागतं आपल्याला. 2 तास 3 तास, समजा उद्या सकाळी करायचं असेल तर आज रात्री जरी भिजत टाकलं तरी चालतं. तर हे मी सगळं एकत्र भिजवलं आहे. त्याच वेळेस मी किंचित बेकिंग सोडा पण टाकलेला आहे. तर आता आपण कृतीकडे वळूया. आता फ्राय पॅन मध्ये थोडं तूप घालायचं, म्हणजे त्याला खाली सगळं असं चांगलं लागलं जाईल. आणि किंचित तो तापला पाहिजे. बाकी गॅस सगळं मंद गॅसवरच तो करायचा आहे. आणि आपल्याला वाटलं करताना की थोडं घट्ट झालं आहे तर आपण थोडंसं अजून दूध घालू शकतो. याचं प्रमाण काय आहे तसं? याचं प्रमाण म्हणजे 1 वाटी रव्याला 1 वाटी दूध, 1 वाटीच आंबट दही आणि 1 वाटी साखर, पाऊण वाटी पातळ केलेलं तूप. हे पाहिजे एवढं असं त्याचं घट्ट प्रमाण पाहिजे. खूप सैल नको आणि खूप घट्ट नको. आता हे आपण गॅस थोडंसं तूप घालून फ्राय पॅन मध्ये असं घालून घ्यायचं. गॅस मात्र अगदी कमीच. आणि हे असं सगळं एकदा एकसारखं करून घ्यायचं म्हणजे त्यातली एअर वगैरे निघून जाते. आणि आता त्याच्यामध्ये थोड्याशा टुटी फ्रुटी, काजू बदामचे काप, म्हणजे मग तो जेव्हा फुलून येतो ना तेव्हा हे सगळं छान असं वरती दिसतं. आणि वेलचीची पूड. कोणताही इसेन्स वगैरे आपण घातलेला नाही, घालू शकता, पण हा तसाच मुळातला त्याचा जो चव आहे त्याची ती तशीच चांगली लागते. आणि आता हा एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचा. दहा मिनिटात होऊन जाईल हा? हो, 10-15 मिनिटात होतो. फक्त सारखा उघडून नाही बघायचा, म्हणजे एक 10 मिनिटानंतर आपल्याला त्याचा वास येतोच की होत आल्याचा किंवा झाल्याचा. आणि मग नंतर सुरी घालून बघायचा की झालाय की नाही. आता 10 ते 15 मिनिटं झालेत. आपण उघडून पाहूया केक झालाय की नाही. वा, मस्त झालाय. तो कसा झाला हे समजण्यासाठी अशी सुरी घालून बघितली की त्याला जर काही लागलं नाही तर याचा अर्थ तो केक झालेला आहे, म्हणजे आपला केक हा तयार आहे. खूपच सुंदर स्मेल येतोय, सुगंध पण खूप छान आहे. हा केक लगेच काही आपल्याला कापता येणार नाही किंवा खाता येणार नाही, त्याच्यामुळे आधीच मी एक केक तयार करून ठेवलाय. हा मी आधीच तयार करून ठेवलेला केक होता आणि हा थंड झाला, हाताला कोंबट लागला की हा प्लेटमध्ये आपल्याला काढता येतो. तर चला तर मग केक खाऊया. आज अनायसे आमच्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे हा केक तीच कापेल. का बेटा? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लक्ष्मी. आता लक्ष्मी सांगेल कसा झालाय केक.
कसा झालाय? सुंदर झालाय. असा हा रव्याचा केक आवडला तर तुम्ही करून पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.